नमस्कार मंडळी, दिवाळीची सुरुवात झालेली आहे. आपण आज करणार आहोत कुरकुरीत असा चिवडा. त्यासाठी एक गंज घेतला आहे, त्यामध्ये टाकला आहे मी तेल आणि हळद टाकणार आहे आणि पोहे आपण परतवून घेऊयात. छान असे परतवून घेऊयात, कुरकुरीत करून घेऊयात. दिवाळीतल्या फराळामधलं मला चिवडा हा सगळ्यात जास्त आवडतो. दिवाळी आली की घराघरात सुगंध दरवळतो. तेलात तळलेले पोहे, शेंगदाणे, दाणे, कढीपत्ता. आहा, आज आपण करणार आहोत स्वादिष्ट असा कुरकुरीत चिवडा. तर इथे आपले पोहे असे परतवून घेतले आहेत. छान असे कुरकुरीत हे झाले आहेत. गॅसची फ्लेम मी कधी मोठी केलेली आहे, तर कधी मी कमी केलेली आहे. तर असं या पद्धतीने आपण हे करून घेऊयात आणि यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते मीठ सर्वकडेच लागणार. आणि आता मुरमुरे आपण असे भाजून घेऊयात. मुरमुऱ्याची क्वांटिटी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही टाका. मुरमुरे नाही पण टाकले तरीही खूप छान असा हा चिवडा होत असतो. पण आमच्या घरी आधीपासूनच टाकतात, त्यामुळे आपणही याच्यामध्ये ॲड केले आहेत. त्यानंतर आपल्याला काढायचा होता कढीपत्ता, म्हणून मी गेली गार्डनला आणि तिथून मग मी कढीपत्ता घेतला आहे काढून. फ्रेश असा कढीपत्ता आपण काढणार आहोत आणि खूप सारा कढीपत्ता आपण चिवड्यामध्ये टाकणार आहोत. एवढा कढीपत्ता मी इथे घेतला आहे. त्यानंतर मला इथे लागणार आहे खोबरं, त्यामुळे खोबरंसुद्धा मी असं हे स्लाइस करून घेतले. त्यानंतर तीळ, शेंगदाणे यामध्ये मी ॲड करत असते. मनुका हा मी ऑप्शनलला ॲड करत असते, तुम्हाला वाटलं असेल टाका, नाही तर काही गरज नाही. त्यानंतर धणे टाकणार आहे मी. इथे कढई घेऊन मी तेल गरम करून घेणार आहे. चिवडा बघा हा आपला असा परतवून घेतला आपण. हे पोहे आणि मुरमुरे असे परतवून घेतले आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हा मका असतो, हा पण असा तळून घ्यायचा आहे आणि मका तळल्यानंतर आपल्याला तो चिवड्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. कॉर्नफ्लेक्स मिळत असतात ना, ते कॉर्नफ्लेक्स घेऊन मी असे तळले आहे आणि ते मी चिवड्यामध्ये ॲड करते. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत खोबरे पण मी मस्त असे भाजून घेतले. छान कलर येईपर्यंत तो भाजायचे आहेत आणि ते सुद्धा चिवड्यामध्ये ॲड करून टाकायचे आहे. त्यानंतर मी शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे पण मी त्याच पद्धतीने भाजून घेतले आणि ते पण ॲड केले. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा चिवडा बनवू शकता. पण ह्या पद्धतीने बनवल्यानंतर खूप छान अशी टेस्ट आणि चटपटीत असे हे लागतात. तर हे शेंगदाणे असे उडतात तेलांमध्ये, म्हणून मी लांबूनच हे करते. शेंगदाणे छान असे तळून घेतले आहेत. त्यानंतर आपण डाळ्या घेणार आहोत आणि त्यासुद्धा आपण असा तेलामध्ये तळून घेणार आहोत. यामध्ये भरपूर तेल राहतं, त्यामुळे मी थोडंसं टॅप करते आणि थोडं तेल यामधलं काढून टाकते आणि काढल्यानंतर मग मी ते पोहेमध्ये आणि मुरमुऱ्यांमध्ये ॲड करते. इथे आपण डाळ्या पण मस्त अशा तळून घेऊयात. छान खुरपूस अशा तळून घेतल्या की यातलं सुद्धा आपल्याला तेल पहिले काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्या चिवड्यामध्ये ॲड करूया. बघा किती सारं तेल शेंगदाण्यातलं सुद्धा निघलं आहे. तर असे तेल आपल्याला पहिले निथळून घ्यायचे आहे. त्यानंतरच आपल्याला ते पोहे आणि मुरमुऱ्यांमध्ये ॲड करायचे आहे चिवड्यासाठी. एकदम टाकल्यानंतर ते खूप तेलकट होते, त्याच्यामुळे थोडं एका पातेल्यामध्ये असं ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर बघितलं तर तेल खूप सारं निघून जाईल आणि आपल्याला कढईमधलं सुद्धा तेल असे काढून घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट तळल्यानंतर आपल्याला ते तेल स्वच्छ करून घ्यायचे आहे. इथे धणे मी घेतले आहे. धणे पण खूप छान लागतात. ते असे चिवडा खाताना दाताखाली आल्यानंतर खूप छान असा फ्लेवर येतो आणि खूप छान असे लागतात. तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मी हे पण स्वच्छ करून घेतलं आहे तेल परत, कारण मागचं एखादा आपण तळलेला जसं धणे वगैरे असले तर ते ना त्याच्यामध्ये राहिल्यानंतर ते काळे पडतात थोड्या वेळाने आणि तेल पण खराब होतं, त्यामुळे मग ते स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे मिरची होती ती कट केलेली होती आणि थोडी वाळू पण घातलेली होती उन्हाच्या खाली, त्यामुळे ते पण आपण घेतलं आहे. मिरची फार लवकर अशी तळते, त्याच्यामुळे ती पटकनच काढून घ्यायची. ती पण आपण चिवड्यामध्ये अशी ॲड करून घेऊयात. तर चिवड्यामध्ये टाकण्यासाठी भरपूर काही गोष्टी असतात. कोणी सोप वगैरे पण टाकतो,
छान लागते सूप, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मी तीळ टाकत असते आणि धणे आवर्जून टाकत असते. मला हे 2 गोष्टी फार आवडतात म्हणून मी त्यामध्ये ॲड करते. त्यानंतर मनुका हा ऑप्शनल आहे, मला हा आवडतो म्हणून तो थोडं मध्ये मध्ये मग गोडसर लागतो, त्यामुळे मग तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मनुक्याचा शेप असा होतो जेव्हा आपण तळतो, पण तो त्याच्या शेपमध्ये थोड्या वेळाने येऊन जातो. तर तुम्हाला जर ॲड करायचे असतील तर तुम्ही हे असं ॲड करू शकता. तो एकदम ॲड न करता थोडं 5 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर ॲड करायचं. इथे मी तीळ घेतले आहेत. तीळ पण मी या पद्धतीने असे हे तळून घेणार आहेत. हे पण खूप लवकर तळल्या जातात, त्यामुळे इथे पण थोडं लक्ष ठेवायचं, नाहीतर हे जळू पण शकतात. तर लगेच टाकल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटामध्ये काढून पण घ्यायचे आहे. यातलं पण तेल असं निसरू द्यायचं आहे आणि गॅस यावेळेस बंद करून टाकायचा आहे. जेव्हा आपण तीळ तळतो त्यावेळेस गॅस बंद करून टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून टाकायचं आहे. इथे मी घेतलं आहे लिंबू सत्व आणि साखर. लाईन गेली असल्यामुळे मी ते असं कुटून घेते आहे खलबत्त्यामध्ये, कारण लाईटच नाही आहे आज सकाळपासून. तर हे कुटून घेतल्यानंतर इकडे मी कढीपत्तासुद्धा काढून घेते आहे. तर कढीपत्ता आपण इथे काढून घेऊयात. छान असा कढीपत्ता काढल्यानंतर खूप सारा कढीपत्ता मी इथे घेतला आहे. का तुम्ही पण भरपूर असा कढीपत्ता चिवड्यामध्ये टाका, खूप छान फ्लेवर चिवड्याला येतो आणि हे हेल्थसाठी सुद्धा कढीपत्ता खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही हा भरपूर असा टाका. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे चिवडा मसाला. कुठलाही चिवडा मसाला तुम्ही यूज करू शकता आणि लाल तिखट घ्यायचं आहे, त्यामुळे थोडंसं थंड तेल टाकायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त नाही घेतलं तरी चालेल. मी इथे सुहाणाचा हा चिवडा मसाला यूज करते, तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही यूज करा. त्यानंतर आपण कढीपत्तासुद्धा चिवड्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. त्यासाठी मी ही थाली यूज करते आहे. इथे हे जे ताट आहे ना, हे मी यूज करते आणि याच्या साहाय्यानेच आपण हे असं मिक्स करून घेऊया. तर ज्यामध्ये मी चिवडा ठेवलेला आहे ते टोपले स्पेशल चिवड्याचेच आहे आणि हे 1 वर्षानंतरच बाहेर निघतं. त्यानंतर आपण असं हे मिक्स करून घेऊयात. बघा किती छान असा कलर आलेला आहे, खूप छान लागतो हा चिवडा मसाला. आणि मिरची पावडर आपण तेलामध्ये अशी मिक्स करून घेतली होती, ती आपण यामध्ये चमच्याच्या साहाय्याने ॲड करून घेऊयात आणि चिवडा हा असा मिक्स करून घेऊयात. मग अशी आपण खलबत्त्यामध्ये लिंबू सत्व आणि साखर कुटून घेतली होती, ती आपण यामध्ये चिवड्यामध्ये ॲड केली आहे. याच्यामुळे आपल्याला तिखट, आंबट आणि गोड असा फ्लेवर पण मिळतो. त्यामुळे तुम्हाला जर आवडत असतील हे फ्लेवर तर तुम्ही या पद्धतीने हे मिक्स करू शकता. आणि त्यानंतर आपण हा संपूर्ण चिवडा मिक्स करून घेऊयात. चिवडा तुम्ही पण या पद्धतीने चिवडा ट्राय करू शकता. सगळ्यांची पद्धत फार वेगळी असते, पण आम्ही या पद्धतीनेच चिवडा बनवतो. त्यानंतर आपण हा डब्यामध्ये टाकून देऊयात, भरून हा ठेवून देऊयात. आमची चिवड्याची रेसिपी तर तयार झाली आहे. तुमची झाली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. हॅपी दिवाळी.